जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे उत्तरेकडून येणारी थंडीची लाट जी तर थेट आता राज्यात दाखल होत आहेत आणि त्याच्यामुळे नाशिकचा पारा जो आहे तर तो घसरलेला आहे। मी आता या ठिकाणी येवला तालुक्यातील पाटोदा या शिवारात असून आपण पाहू शकतात का या ठिकाणी नागरिक जे तर ते थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी या ठिकाणी शेकोटीचा आधार घेत आहेत आणि नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई या ठिकाणी 4.8 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे। तर कुंदेवाडी येथील गौ संशोधन केंद्रामध्ये 5 पॉईंट किमान तापमानाची नोंद झालेली आहेत आणि ह्या वाढत्या थंडीपासून नागरिक जे तर ते शेकोट्या पेटून ऊब मिळवत आहेत। तर उष्ण पेय पिऊन या थंडीपासून ऊब मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो नागरिकांकडून केला जात आहेत आणि एकंदरीत पाहता ही थंडी जी तर ती शेती पिकांवर सुद्धा परिणामकारक असते, कारण की फुगवणीला आलेल्या द्राक्षे जे आहे तर त्यांना तडे जाण्याची भीती जी तर ती व्यक्त केली जात आहेत आणि त्याचबरोबर ही थंडी जी तर ती गहू आणि हरभरा या पिकांसाठी पोषक असल्याचं जे तर ते कृषी तज्ञ सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।